नमस्कार मित्रांनो, विमा सखी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत महिन्याला 7,000 रुपये महिलांना दिले जात आहेत। वय जो आहे 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व महिला या योजनेमध्ये अर्ज करू शकतात। ए टू झेड माहिती आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती समजून घेऊया, त्यानंतर या योजनेबद्दलची पूर्ण अचूक अपडेट आपण समोर समजून घेऊया। सर्वप्रथम बघा, महिलांचं नाव टाकायचं आहे। फिमेलसाठीचे अर्ज स्वीकारले जात आहेत। भारतीय रहिवाशांनाच फक्त या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे। तुमचं वय जे आहे आधार कार्ड प्रमाणे 18 ते 70 वर्ष वयोगटातील सध्या तुम्ही असायला पाहिजे। त्यानंतर इंटर मोबाईल नंबर, या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे अचूकरित्या तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण याच मोबाईलवरती तुम्हाला नंतर कॉल येणार आहे। ईमेल आयडी व्यवस्थित टाका। त्यानंतर खाली तुम्हाला इंटर ॲड्रेसमध्ये तुमचे ॲड्रेस तुम्हाला एकतर परमनंट ॲड्रेस टाकू शकता किंवा सध्या ज्या ठिकाणी तुम्ही राहताय ते ॲड्रेस सुद्धा टाकू शकता। सर्वप्रथम परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर ज्या ठिकाणी सध्या तुम्ही राहताय ते ॲड्रेस टाकायचा आहे। नसेल तर दोन्ही ॲड्रेस तुम्ही एकत्र टाकू शकता। आता त्यानंतर बघा, पिनकोड तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचा आहे। पिनकोड चुकू द्यायचं नाही। आधार कार्डवर जो पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकायचा आहे। जर तुम्ही LIC एजंट असाल, एम्प्लॉई असाल किंवा इतर काही जर असाल तर तुम्हाला इथं येस करायचे, नसेल तर इथं नो या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे। कॅप्चा या ठिकाणी बघा, इंटर कॅप्चाच्या ठिकाणी वरच्या चौकोन डब्यामध्ये जे अक्षरे तुम्हाला दिसत आहेत त्याच पद्धतीने सेम खाली टाकायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता सर्व माहिती आपण भरून घेतलेली आहे। सबमिट या टॅबवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जो राज्य आहे तो राज्य इथं सिलेक्ट करायचं आहे। आता राज्य सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे। कोणत्या ठिकाणी बघा, या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या। या बटनावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण राज्य तुम्हाला दिसतील। आता इथं महाराष्ट्र राज्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, क्लिक फॉर सिटी, तुमची जी सिटी असेल ती सिटी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी बघा एक बटन दिसत आहे, त्या बटनावरती क्लिक करा। पूर्ण मोबाईलच्या माध्यमातून कसा फॉर्म भरायचा हे मी दाखवत आहे। आता बघा, जी तुमची सिटी असेल, जो जिल्हा तुमचा असेल त्या जिल्हा इथला सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आता क्लिक फॉर ब्रँच लिस्ट नावाचा एक ऑप्शन खाली दिसत आहे, त्या टॅबवरती इथे क्लिक करायचं आहे। म्हणजे त्या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर जेवढे सिटी आहेत, जेवढे ब्रँच आहेत LIC साठी ते ब्रँच ओपन झालेले दिसतील। आता तुमचं जो ब्रँच असेल ते जवळचं जो ब्रँच असेल त्या ब्रँचला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सबमिट लीड फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट लीड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। तुमचं आता काम झालेलं आहे। तुम्हाला एक SMS या ठिकाणी दर्शवला जाणार आहे। बघा, तुमचं फॉर्म या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे असं या ठिकाणी दाखवत आहे। तुमचं इंटरेस्ट जे असेल तुम्ही LIC साठी या ठिकाणी तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहात आणि तुम्हाला आता जो तुम्ही नंबर दिलेला होता, जो ईमेल ID दिलेला होता त्यावरती तुम्हाला फोन येणार आहे। बघा, कसल्याही पद्धतीचे भूलपाताला बळी पडू नका। कोणत्याही LIC ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इथं पैसे वगैरे देऊन इथं तुमचं जे काही असेल तुम्ही इथं रिकमेंड लावू नका। याची निवड केंद्र सरकारच्या माध्यमातून LIC मार्फत केली जाणार आहे, त्यासाठी कोणत्याही भूलपाताला बळी पडू नका। आता या योजनेबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महिला सखी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होतील अशा महिलांना महिना 7,000 रुपये दिले जाणार आहे। या 7,000 रुपयासाठी कोणत्या महिला पात्र होऊ शकतात, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात याबद्दलची पूर्ण माहिती आपण ए टू झेड या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। किमान वय आपलं किती असायला पाहिजे आणि किमान आपली पात्रता यामध्ये अर्ज करण्यासाठी कितवी पास आपण असायला पाहिजे। महिलांसाठी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि याची भरतीसुद्धा सध्या निघालेली आहे। तुमच्या कुटुंबातील प्रत्येक महिलांनी यासाठी नक्की अर्ज करा जर तुम्ही पात्र असाल तर, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील प्रत्येक WhatsApp ग्रुपवरती नक्की शेअर करा। आता या योजनेबद्दलची पूर्ण माहिती आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सर्वप्रथम समजून घ्या। LIC विमा सखी योजना ही केवळ महिलांसाठी असलेली स्टायफंड योजना आहे, ज्याचा कालावधी 3 वर्षाचा आहे। आता यामध्ये MCA योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाच्या कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही। अर्जाच्या तारखेनुसार किमान पूर्ण वय या ठिकाणी 18 वर्ष असणे आवश्यक आहे आणि प्रवेशासाठी कमाल वय जो आहे 70 वर्ष असणे आवश्यक आहे। शेवटचा वाढदिवस, आता तुम्हाला 18 ते 70 वर्ष वयोगटातील कोणतीही महिला या योजनेसाठी सहजरित्या या ठिकाणी अर्ज करू शकतात। अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे,
याबद्दलची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पुढे समजून घेणार आहोत। आता बघा, अर्ज करायचा असेल तर तुमचं किमान शिक्षण किती असायला पाहिजे? तुम्ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आता MCA प्रत्येक स्टायपेंडरी वर्षात कामगिरीचे निकष पूर्ण केले पाहिजे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि पुढे बघा, प्रथम वर्ष आयोग बोनस आयोग वगळून या ठिकाणी 48,000 रुपये देण्यात येणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। बघा, आता स्टायपेंड जो देय आहे प्रति महिना 7,000 रुपये, हे कसे असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। पहिले वर्ष तुम्हाला 7,000 रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत आणि दुसरे वर्ष जे आहे 6,000 रुपये पहिल्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसीच्या किमान 65% अधीन राहून दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षाच्या संबंधित महिन्याची शेवटी लागू आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर तिसरे वर्ष जे आहे तुम्हाला सरासरी या ठिकाणी 65% दरम्यान म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। आता याबद्दलची अधिक माहिती आपण खालीलप्रमाणे समजून घेऊया। यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागणार आहेत आणि अर्ज करत असताना जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपल्या कुटुंबातील एखादी महिला नोकरीच्या शोधात असेल तर त्यांचं नक्की या ठिकाणी स्वप्न पूर्ण होऊ शकतं। आता विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक MCAS म्हणून भरती होण्यास पात्र नसतील। नातेवाईकामध्ये खालील कुटुंबातील सदस्यांचा समावेश असावा। आता यामध्ये जोडीदार असेल, दत्तक घेतलेल्या आणि सावत्र मुलासह मुले आश्रित असावेत किंवा नसो। आता आई वडील, भाऊ बहीण आणि जवळचे सासरे असे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यानंतर बघा, कॉर्पोरेशनच्या सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्नियुक्तीची मागणी करणारा माजी एजंट MCAS योजनेअंतर्गत एजन्सी मंजूर केला जाणार नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, विद्यमान एजंट MSc म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकत नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता या व्हिडिओचा मेन पॉईंट जो आहे इथून खाली आता सुरू होतो। आता बघा, अर्जासोबत जे नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अर्ज करत असताना तुमच्याकडे जो सध्याच्या काळातील एक पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे असावा लागतं। आता अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला इथं जोडायचे आहेत। आता बघा, वयाच्या पुराव्याची जे काही तुमची TC असेल ते तुम्हाला इथं जोडायचं आहे। त्याची प्रत तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स असेल किंवा ओरिजिनल जी तुम्हाला इथं फोटो काढून अपलोड करायची आहे। त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही रहिवासीचा दाखला या ठिकाणी देऊ शकता। आता त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षित प्रत तुम्हाला जोडायची आहे। आता या ठिकाणी तुमची सही करायची आहे। अर्ज झेरॉक्स असेल त्याची सही तुम्हाला त्या झेरॉक्सवरती करायची आहे आणि यासोबत तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत। आता बघा, आता शैक्षणिक पात्रतेच्या म्हणजे 10वीचा एकतर सनद तुम्ही जोडू शकता किंवा तुमच्याकडं मार्क मेमो असेल तर मार्क मेमो तुम्ही जोडू शकता, हे ध्यानात ठेवा। आता त्यानंतर जर दिलेली माहिती अपूर्ण असेल तर अर्ज तुमचा नाकारला जाईल असं स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। अर्ज करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत ते सर्व कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित जोडायचे आहेत, हे मात्र नक्की आहे। आता त्यानंतर बघा, आता आपल्याला अर्ज करायचं आहे। आता अर्ज करण्यासाठी जी दिनांक ठेवण्यात आलेली आहे 9 डिसेंबर शेवटची अंतिम दिनांक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। 9/12/2024 पर्यंत आपण अर्ज या ठिकाणी करू शकता असा उल्लेख करण्यात आलेला होता, परंतु यामध्ये आता सध्या हिची जी दिनांक आहे ती वाढ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। जरी इथं 9 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेली असेल तर यामध्ये तारीख सध्या अपडेट झालेली नाही, तुम्हाला या ठिकाणी अर्ज सध्या करता येणार आहे। बघा, अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा, जो ऑप्शन दिसते या ठिकाणी विमा सखी येथे क्लिक करा आणि इथं क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता यावरती आपण क्लिक करूया आणि डायरेक्ट तुम्ही आता दुसरं लिंक या ठिकाणी ओपन होईल आणि दुसऱ्या पेजवरती तुम्ही इथं डायरेक्ट येऊन जाल। सर्वप्रथम हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा।